statements. So there are two looping statement. One is for and second one is while loop. Okay, so these two statements we already discussed in previous lecture. मागच्या लेक्चर मध्ये आपण हे दोन लूप स्टेटमेंट बघितले. त्याच्या आधी आपण इफचे वेगळे व्हेरिएशन्स, त्यानंतर हाऊ टू इम्प्लिमेंट स्विच हा सगळा पार्ट आपण बघितला होता. ओके, ज्यावेळेस आपण लुपिंग स्टेटमेंट शिकत होतो त्यामध्ये एक आपल्याला रेंज नावाचं फंक्शन आपल्याला स्टडी केलंय. सो व्हॉट इज द रेंज? So range function is used to display the number from 0 to n-1. Okay, so ते रेंज हे काय करतं की एक फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करतं. सो सी रेंज ऑफ समजा सपोज 10. ओके, सो रेंज ऑफ 10 आता ही अशा पद्धतीने डिस्प्ले झालं. आपल्याला ती व्हॅल्यू डिस्प्ले करायची असेल, सो लिस्ट इनटू रेंज ऑफ 10. So see, this is the value 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे आपण किती 10 लिहिलं की 10 सोडून म्हणजे ते एक्सक्लूड करून ज्या व्हॅल्यू येतात, इट स्टार्ट फ्रॉम 0. समजा आपल्याला 1 ते 10 पर्यंत घ्यायचं असेल तर तुम्हाला काय लिहावं लागेल? सो लिस्ट रेंज, रेंज 1 पासून सुरू करायचंय. सो 1 आणि 10 पर्यंत घ्यायचंय म्हणजे 11 आपल्याला लिहावं लागेल. ओके, 1 ते 10 पर्यंत डिस्प्ले झालंय. तर रेंज फंक्शन ही अशा पद्धतीने काम करतं. आता ज्या ठिकाणी रेंज फंक्शन ह्या पद्धतीने काम करतं, मग आपल्याला समजा ठराविक स्टेपनं इन्क्रीमेंट करायची आहे तर आपण कसं करू शकतो? सो देर आर 3 पॅरामीटर्स. बघा आपण इथं 3 व्हेरिएशन्स लिहिले. आता इथे मी काय केलं, 2 लिहिलं. तर आउटपुट काय येत आहे बघा. सो लिस्ट लिस्ट 11 आणि 2 कॉमा करतो म्हणजे आपल्याला 3 पॅरामीटर पाठवले. तर आता काय डिस्प्ले झालंय? 1, 3, 5, 7, 9. म्हणजे 2 हे काय करतं, कितीने इन्क्रीमेंट, म्हणजे पहिला नंबर हा असेल तर पुढचा नंबर किती असेल, इट विल बी इन्क्रीमेंटेड बाय दिस नंबर. ज्यावेळेस 3 पॅरामीटर असतं, तो पहिला पॅरामीटर असतो स्टार्टिंग, दुसरा पॅरामीटर असतो एंडिंग आणि तिसरा जो पॅरामीटर असतो तो तिसरा पॅरामीटर इन्क्रीमेंट असतो किंवा डिक्रीमेंट असेल, जे काय असेल. आता हे इन्क्रीमेंट आपण केलं 1, 11, 2 म्हणजे थोडक्यात किती ना, 1 नंतर 2 ऍड केल्यावर किती येतं? 3, 3 नंतर 2 ऍड केले की 5, 5 नंतर 2 ऍड केले की 7, 7 नंतर 2 ऍड केली 9, 9 नंतर 2 ऍड केली की 11. पण 11 हा आपला शेवटचा आहे, म्हणजे 11 सोडून आपल्याला म्हणजे आपला आउटपुट 11 आहे, पण आपली रेंज किती आहे? 10 पर्यंतच आहे, म्हणजे 10 हा नंबर लास्ट असणार आहे आपला. ओके, मग 11 हे येते का याच्यात? नाही, रेंज मध्ये येत नाही, त्यामुळे 9 पर्यंतच हे प्रिंट झाला. पण जर तुम्हाला इथं 11 पाहिजे असेल तर तुम्हाला इथं 12 लिहावं लागेल, म्हणजे एक जास्त त्याच्यापेक्षा मोठा नंबर लिहावा. म्हणजे एक पॅरामीटर असेल तर इट स्टार्ट विथ 0 एंड विथ दिस नंबर -1, n-1. म्हणजे स्टार्ट कुठून होतं? 0 न होतं आणि एंड किती नव्हतं? 9, म्हणजे 10-1. ज्या ठिकाणी 2 पॅरामीटर असतात त्यावेळेस पहिला पॅरामीटर असतो स्टार्टिंग पॉइंट, दुसरा पॅरामीटर असतो एंडिंग पॉइंट. आणि ज्या ठिकाणी 3 पॅरामीटर असतात त्यावेळेस पहिला पॅरामीटर स्टार्टिंग पॉइंट, दुसरा पॅरामीटर एंडिंग पॉइंट आणि तिसरा पॅरामीटर असतो इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. ओके, समजा हेच आपल्याला समजा रिव्हर्स लिहायचं असेल, म्हणजे मला काय करायचंय, 11 पासून किंवा सपोज 20 पासून मला 0 पर्यंत इवन नंबर म्हणजे एक एक 2-2 कमी यायला पाहिजे. तर मी काय केलं बघा, इथं 20 to 0 आणि रिव्हर्स कुठं आला? -2 घेतलं. ते उलटा पॅन 20, 18, 16, 14, 12, 10 रिव्हर्स मध्ये आला. म्हणजे थोडक्यात -2 काय करतं? डिक्रीमेंट करतं, +2 इन्क्रीमेंट करतं. सो दॅट इज रेंज फंक्शन. म्हणजे रेंज फंक्शन ह्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. ओके, म्हणजे रेंज फंक्शनला 3 व्हेरिएशन लक्षात ठेवायची. ज्यावेळेस एक पॅरामीटर असतो त्यावेळेस स्टार्ट विथ 0 एंड विथ n-1, म्हणजे हा जो n असेल त्याच्यापेक्षा 1 न कमी. ज्या ठिकाणी 2 पॅरामीटर असतात त्यावेळेस पहिला पॅरामीटर स्टार्टिंग पॉइंट म्हणजे स्टार्टिंग नंबर आणि दुसरा पॅरामीटर एंडिंग नंबर -1, म्हणजे 11 असेल तर 10 पर्यंत येणारा. ओके, आणि ज्या ठिकाणी 3 पॅरामीटर असतात त्या ठिकाणी पहिला पॅरामीटर स्टार्टिंग, दुसरा पॅरामीटर अप टू दॅट आणि तिसरा पॅरामीटर असतो इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट.
जर +2 असेल किंवा प्लस व्हॅल्यू असेल तर इन्क्रीमेंट, मायनस व्हॅल्यू असेल तर डिक्रीमेंट. तर हे झालं आपल्याला रेंज फंक्शन. ओके, तर ह्या रेंज फंक्शनचा यूज करून आपण वेगवेगळी यूज करणार आहे. ओके, सर हा बोला. लेक्चर कनेक्ट होई नाही म्हणजे दुसरा हा कनेक्टिंग येतोय त्यांना दुसऱ्याला का हा ती लिंक पाठवलेली ती त्यानुसार हे करायला सांगितलं किंवा हा त्याच्यावरच केलंय खरं कनेक्टिंगच येते मगापासून. ठीक आहे, मग आयडी आणि पासवर्ड टाकतो. आता त्या ह्याच्यात पण आहे तरी पण मी इथं खाली आयडी टाकतो. आपल्या स्क्रीनवर मी टाकतो आयडी आणि पासवर्ड, तो त्यांना द्या. हा हा आयडी आहे हा. ओके, हा आयडी आहे आणि पासवर्ड पण हा मी टाकतो. हा आयडी आणि पासवर्ड टाकून झूमच्या ह्याच्यात जॉईन मीटिंगला आयडी आणि पासवर्ड टाकाय सांगा, ते जॉईन होतील. हा ठीक आहे. ओके, तर रेंज फंक्शन ह्या पद्धतीने वर्क होतं. म्हणजे सिंगल असेल किंवा म्हणजे त्याला 3 व्हेरिएशन्स आपण बघितले. सिंगल असेल तर व्हॅल्यू, मल्टिपल असेल तर 2 व्हॅल्यू, त्यानंतर 3 व्हॅल्यू असेल तर ते स्टार्ट पॉइंट, एंड पॉइंट आणि इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट अशा पद्धतीनं हे आपलं वर्क होतं. ओके, सो दिस इज अवर रेंज फंक्शन. ओके, नाउ वी हॅव टू स्टार्ट हाऊ फॉर लूप किंवा वाईल लूप, लूपिंग स्टेटमेंट कशा पद्धतीने वर्क होतं दॅट वी हॅव टू स्टडी, ते आपण आता इथं बघूया. सो पहिला आपण डायरेक्ट इथं सुद्धा रन करू शकतो लूपिंग स्टेटमेंट किंवा आपण डायरेक्ट याच्यावर पण करू शकतो. आता इथे एक करतो आणि आपण याच्यावर पण जाऊया. फॉर आय इन रेंज ऑफ 10 then print I. See, for I in range, I in range म्हणजे काय 10 पर्यंत, म्हणजे स्टार्ट विथ 0 एंड विथ 9 आणि ते प्रिंट व्हॅल्यू प्रिंट केली. सो 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत आपलं प्रिंट झालं. सो फॉर आय इन रेंज आणि जे काय असेल ते प्रिंट आय. ओके, सो ह्या पद्धतीने आपण इनपुट किंवा आउटपुट आउटपुट प्रिंट करू शकतो. सो दिस इज अ सिम्पल एक्झाम्पल. हे फॉर लूपचं म्हणजे फॉर लूपनं आपण प्रिंट केलं. सेम आपण वाईल लूपनं पण करू शकतो. आता एक एक्झाम्पल आपण वाईलनं पण सेम रिझल्ट कसा येईल बघूया. नवीन फाईल घेतो, फाईल मध्ये मी दाखवत होतोय. फाईल घेतली. आता मी काय बघा फॉर लूप वाईल लूप साठी आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला जो कंडिशनल व्हेरिएबल आहे तो असाइन करावा लागतो. तो कंडिशनल व्हेरिएबल आपण असाइन केला. देन while I is less than, आता आपल्याला 10 पर्यंत घ्यायचंय. सो I is less than 10 डायरेक्ट लिहूया. प्रिंट I. आता इथं बघा, ज्यावेळेस आपण लूप वापरतो त्यावेळेस 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. कंडिशनल व्हेरिएबल, असाइन ऑफ कंडिशनल व्हेरिएबल, देन कंडिशनल व्हेरिएबल कंडिशन आणि मग इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. तर इथं आपण इन्क्रीमेंट लिहूया. ओके, सो हिअर दिस विल बी आवर सिंपल प्रोग्राम. म्हणजे आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन 10, 10 पेक्षा कमी, ते आय प्रिंट होईल आणि आय ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होईल. तर ही फाईल आपण एक सेव्ह करूया. तो सेव्ह केल्यानंतर याला नाव द्यायचं, सपोज लूप वाईल. ओके, आणि पायथॉन फाईल आहे .py एक्सटेन्शन येतं. तुम्ही दिलं चालतंय, नाही दिलं चालतंय. ते इथं रन आहे, रन मॉडेल मध्ये रन क्लिक करा. सो हे इथं आपल्या स्क्रीनवर रन होईल. हे रन झालं. आउटपुट बघा 0 1 2 3 4 5, म्हणजे हे जे आउटपुट आहे तेच आउटपुट इथं आलं. फक्त दोन्हीतला फरक काय की आपण इथं एका ठिकाणी फॉर लूप वापरलंय, ते दोन्ही स्क्रीन इथं दाखवतोय. एका ठिकाणी फॉर लूप वापरले, एका ठिकाणी वाईल लूप वापरले. तर ह्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. आता फॉर कधी वापरायचं, वाईल कधी वापरायचं, आपण डिटेल आपण ते बघू. तरी पण सांगतो, फॉर मध्ये कसं असतं की आपल्याला प्री डिफाईन कंडिशन असते. म्हणजे आपल्याला एवढे लूप फिरवायचे असं जर असेल तर तुम्ही फॉर लूप प्रेफर करा. आणि वाईल लूप कधी प्रेफर करायचं, ज्यावेळेस आपल्याला माहित नसते आपण कितीपर्यंत कंडिशन फिरवायची आहे, तर अशा सिच्युएशनला वाईल लूप वापरायचं.
ओके, म्हणजे कंडिशन चेक करूनच ते, म्हणजे किती संख्या आपल्याला माहित नसते बाबा, 2दा फिरवायचंय लूप, 3दा फिरवायचंय किंवा 5दा फिरवायचंय. आता इथं कसं की फॉर आय इन रेंज 10, इथं आपल्याला माहित झालंय की 10 पर्यंत हे लूप फिरवायचंय. सो बेटर वे यू कॅन यूज द फॉर लूप. पण काही सिच्युएशनला आपल्याला माहित नसतंय. आता ते म्हणजे आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर तुम्ही आर्मस्ट्रॉंगचा प्रोग्राम घेतला असेल, तर आर्मस्ट्रॉंगच्या प्रोग्राम मध्ये आपल्याला किती वेळा ते लूप फिरेल हे माहित नसते, कारण आपण 3 अंकी नंबर देतो, 4 अंकी नंबर देतो किंवा 5 अंकी नंबर दिला तर तेवढ्या वेळा लूप फिरतं. म्हणजे इथं फिक्स व्हॅल्यू आहे का एवढ्या वेळा लूप फिरा, नाहीये. त्यामुळं त्या सिच्युएशनला आपल्याला वाईल वापरायचंय. ओके, फॉर कधी वापरायचं आणि वाईल कधी वापरायचं हे लक्षात घ्या. की फॉर हे कधी वापरतात की जनरली आपल्याला माहित आहे की बाबा एवढ्या वेळा आपलं लूप फिरणार आहे. म्हणजे इथं आता इथं किती माहित आहे आपल्याला, 10 वेळा लूप फिरणार आहे. सो वी कॅन यूज द फॉर लूप. ओके, आणि व्हाईल लूप कधी वापरायचं की ज्या ठिकाणी आपल्याला माहित नसतं की किती वेळा लूप फिरणार आहे, आपल्याला काहीतरी कंडिशन वरती लूप असतंय. सो इन दिस सिच्युएशन यू कॅन यूज व्हाईल लूप. तर हे 2 लूप आपण बघितले. ओके, आता इथं आता हे आय इज इक्वल टू 0, 0 पासून चालू केलं. मी तुम्हाला असा प्रोग्राम सांगितला, राईट अ प्रोग्राम टू प्रिंट फर्स्ट इवन नंबर बिटवीन 0 to 10. प्रश्न काय की आपल्याला 0 to 10 मधले इवन नंबर करायचे. मग ह्याला 2 पद्धतीने, एक कंडिशन मधनं पण करू शकता किंवा डायरेक्ट इन्क्रीमेंटनं. आता इथं मी काय केलं, आय इज इक्वल टू 1 to 2 घेतलं. सो इन्क्रीमेंट कितीने केली, 2 ने केली. सो इनिशियली 0, त्याच्या पुढचा नंबर किती येणार आहे, 2, त्याच्या पुढचा 4. सो दिस विल बी आवर इवन नंबर लिस्ट. ओके, 0, 2, 4, 6, 8 अशा पद्धतीने आपण हा प्रोग्राम लिहू शकतो. ओके, लक्षात आला हा प्रोग्राम. आता ह्या प्रोग्रामला मी कमेंट देतो कारण आपल्याला पुढचा प्रोग्राम हे करायचा आहे. फॉर लूपचा आता आपण प्रोग्राम, फॉर आय इन रेंज, सपोज इवन नंबर, आता हे इवन झालं, ऑड साठी घेऊया, 1, 10, 2 हा घेतला, कोलन दिला की ऑटोमॅटिक इंडेंट झालं आणि प्रिंट आय घेतलं. ओके, सो वी हॅव टू सेव्ह दिस अँड देन रन मॉडेल. इथं आता नंबर घेतले 1, 3, 5, 7, 9. म्हणजे थोडक्यात आपण कुठला प्रोग्राम, हा प्रोग्राम लक्षात घ्या. ओके, सो फॉर आय इन रेंज 1, 10, 2, म्हणजे आपण 1 पासून चालू केलं, 10 पर्यंत घेतलं आणि 2 न इन्क्रीमेंट केलं. अशा पद्धतीने, म्हणजे ह्या पद्धतीने पण तुम्ही लिहू शकता. ओके, म्हणजे एंटर आपल्याला नंबर, म्हणजे 10 पर्यंत आपल्याला इवन नंबर किंवा ऑड नंबर, किंवा ह्याला दुसरं व्हेरिएशन आपण ह्याच्यात इफ पण वापरून करू शकतो. म्हणजे समजा मी 2 ने इन्क्रीमेंट नाही दिलं. ओके, आता हाच प्रोग्राम परत आपण खाली ह्याच्यात लिहूया. ओके, इफ न वापरून करूया. इवन आणि ऑडची कंडिशन आपल्याला माहित आहे. पहिला काय, फॉर आय इन रेंज, सपोज 1 to 10 घेतलं. आता इथे इन्क्रीमेंट 2 पॅरामीटर घेतले, म्हणजे 1 ते 10 पर्यंत ते नंबर असणार आहे. इफ आय मॉड 2 इज इक्वल टू 0, प्रिंट is even number. ओके, हा कोड लिहिला. म्हणजे आता बघा, फॉर आय इन रेंज 1 to 10, 1 ते 10. मग इथं काय केलं, आय डिवायडेड बाय आय मॉड 2. आता इथं महत्वाचं बघा, कोलन टाकल्यानंतर इथे स्पेस तयार झाली, म्हणजे हे फॉर लूप साठी. परत इफ हे अनेक ब्लॉक आहे, तर इथे इफचा कोलन टाकल्यानंतर पुन्हा इथं बघा इंडेंट तयार झालं. म्हणजे ह्या इफचं हे स्टेटमेंट कशाचा, ह्या इफचा आहे. म्हणजे ह्या इफचे कर्ल ब्रेस मध्ये हे स्टेटमेंट येणार आहे. हे जर इथं असतं तर हे प्रिंट स्टेटमेंट कुणाचं झालं असतं, ह्या फॉरचं झालं असतं. ओके, आता इथं काय केलं, इफ आय मॉड 2 2 न भाग जात असेल तर तो नंबर इवन झाला, आणि जर नसेल तर तो नंबर काय असणार आहे, ऑड असणार आहे. सो एल्स, आता इथं बघा एल्स लिहायचंय. एल्स हा इफचाच पार्ट आहे, त्याचा एक ब्लॉक मधला आहे का, नाही. मग इथला इंडेंट मी कमी केला, बॅकस्पेस वापरली की इंडेंट कुठं आला, इथं आला. सो एल्स घेतला, परत कोलन दिला, ब्लॉक तयार झाला आणि प्रिंट स्टेटमेंट ऑड
ऑड नंबर. 2 न जर भाग जात नसेल तर ऑड नंबर घेतला. प्रोग्राम लक्षात आला का बघा. ओके, प्रोग्राम लक्षात आला. फॉर आय इन रेंज 1 to 10 म्हणजे 10 पर्यंत आपण व्हॅल्यू घेतल्या 1 पासून. जर आय ला 2 न भाग जात असेल सो 2 न आपण बघा ज्या नंबरला 2 न भाग जातो तो इवन नंबर घेतलेला आहे, जर नसेल तर ऑड नंबर. आता हे लिहिताना बघा फॉर आय इन रेंज कोलन लिहिला, कोलन टाकला, परत एंटर केलं, एंटर केले की आपोआप इंडेंट सुटला जातो इथं. मग इथं परत इफ आय मॉड 2 इज इक्वल टू 0 परत कोलन, कोलन टाकला की पुन्हा इंडेंट आला, इंडेंट आला ह्याचा अर्थ की हे प्रिंट स्टेटमेंट ह्या इफचा पार्ट आहे. आता परत एल्स लिहायचंय, एल्स हा इफचा स्टेटमेंटचाच पार्ट आहे, त्यामुळे हा सब पार्ट होत नाही किंवा सब ब्लॉक होत नाही, हा सेपरेट ब्लॉक होऊ शकतो. सो त्यामुळे काय केलं, इथं एंटर केल्यानंतर तुमचं इथं येणार आहे, इथं आलं की पुन्हा बॅकस्पेस केला, बॅकस्पेस केला की इफच्या खाली बरोबर पॉइंटर आला, कर्सर आला. मग तिथं त्या ठिकाणी मी काय केलं, एल्स लिहिलं. ओके, एल्स लिहिलं, कोलन टाकला की ऑटोमॅटिक इंडेंट तयार झाला आणि मग तिथे लिहिलं इज अ ऑड नंबर. तर ह्या पद्धतीने आपण हा प्रोग्राम लिहिलेला आहे. सो आपण रन करूया. 1 is odd number, 2 is even number, 3 is odd number, 4 is even number. म्हणजे ह्या पद्धतीने, म्हणजे जे आपल्याला 2 न भाग जाणाऱ्या संख्या इवन आल्या आणि 2 न भाग जाणाऱ्या संख्या सगळ्या ऑड नंबर आल्या. सो दिस इज अवर सिंपल प्रोग्राम. हा सगळ्यात सिंपल प्रोग्राम केला की आपण ऑड आणि इवन नंबर कशा पद्धतीने. एक तर तुम्ही बाय डिफॉल्ट ह्या पद्धतीने पण करू शकता, डायरेक्ट 2 न इन्क्रीमेंट करा, इवन नंबर निघतील, ऑड नंबर. आता समजा हा हा ऑड नंबर आहे तर इवन घ्यायचा असेल तर रादर दॅन 1 च्या ऐवजी तुम्ही 2 घ्या किंवा 0 घ्या, तर कुठलाही घेऊ शकता. 0 घेतला तर 0 2 4 6 8 हे नंबर येतील आणि समजा 2 घेतला तर 2 4 6 आणि 8 हे नंबर येतील. सो म्हणजे तुम्हाला कुठून स्टार्ट करायचंय त्याच्यानुसार. आता 1 पासून स्टार्ट केला तर ऑब्वियस तुम्हाला काय निघणार आहे, ऑड नंबर निघणार आहे. ओके, कारण का 1 plus 2 इट विल बी 3, 3 plus 2 इट विल बी 5. म्हणजे 2 प्लस केल्यानंतर 1 मध्ये किंवा 3 मध्ये तर इवन ऑड नंबरच निघणार आहे. त्यामुळे स्टार्टिंग पॉइंट इवन घ्यायचा, ऑटोमॅटिक सगळे तुमचे व्हॅल्यू इवन येतील. म्हणजे ह्याला मी कमेंट करून लिहितो इथं, म्हणजे तुम्हाला परत ऑड नंबर लिस्ट, ओके, किंवा ऑड नंबर प्रोग्राम आपण म्हणू. ओके, परत हा प्रोग्राम कशाचा आहे, इवन अँड ऑड प्रोग्राम युजिंग इफ. ओके, तर ह्या पद्धतीने पण तुम्ही प्रोग्राम लिहू शकता. फक्त आता हे कमेंट परत काढायचे किंवा हे आता हे तुमच्या माहितीसाठी सांगितलेलं आहे. सो दिस इज अवर प्रोग्राम. हा प्रोग्राम लक्षात आला. ओके, म्हणजे वाईल लूप न फॉर लूप न आपण प्रोग्राम लिहू शकतो कुठल्याही येणे. आता हे एक सिंपल प्रोग्राम झाला. आपण नंबर 1 ते 10 डिस्प्ले केले, आपण 1 ते 10 मधले ऑड नंबर घेतले, इवन नंबर घेतले. आता आपण पुढचा असा प्रोग्राम बघूया की युजर कडून व्हॅल्यू घ्यायच्या आणि त्या व्हॅल्यू मधले लिस्ट डिस्प्ले करायची. आता इथं आपण फिक्स व्हॅल्यू दिले 10 व्हॅल्यू, किंवा इथं सुद्धा आपण 10 दिले, इथं सुद्धा 10 दिले, म्हणजे आपल्याला 10 पर्यंतच डिस्प्ले होणार आहे. समजा आपल्याला असं करायचंय की युजर कडनं व्हॅल्यू घ्यायची आणि ती व्हॅल्यू तिथं डिस्प्ले करायची, तर कशा पद्धतीने करता येईल. आता हाच प्रोग्राम आपण तो चेंज करू. आता मी दुसऱ्या ह्याच्यात लिहितो, म्हणजे परत एकाच ह्याच्यात जास्त प्रोग्राम नको. सो हिअर आता तोच प्रोग्राम आहे. ओके, आता इथं बघा, इथं फरक काय होतोय. सो नंबर इज इक्वल टू, युजर कडून जर आपल्याला व्हॅल्यू घ्यायची असेल तर आपल्याला इनपुट हे फंक्शन वापरावं लागतं. हे मागच्या ह्याच्यात आपण बघितलंय. आता युजर कडून व्हॅल्यू येणार, ती याच्यात कशा स्टोअर होणार, नंबर. मग आता इथं 10च्या पर्यंत घ्यायची गरज आहे का, नाही. इथं आपण काय घेऊया, नंबर हा पॅरामीटर घेऊया. हा नंबर इथपर्यंत घेतला, म्हणजे जी व्हॅल्यू तुम्ही इथं इनपुट करताल त्या व्हॅल्यू पर्यंत ऑड आणि इवन नंबर इथं डिस्प्ले होतील. ओके, हा प्रोग्राम मी सेव्ह करतो. ऑड इवन ना, ऑड इवन. ओके, आणि रन करूया आपण. तर रन केला, रन केल्यानंतर तुम्हाला विचारतं बघा एंटर नंबर.
समजा मी नंबर 20 टाकला. ओके, आता काय आलंय बघा, एरर मेसेज आलाय. काय एरर आहे बघा, आपण जे str ऑब्जेक्ट कॅनॉट बी इंटरप्रिटेड ऍज अ इंटीजर, म्हणजे आपण जी इनपुट केलेली व्हॅल्यू आहे, ही जी इनपुट केलेली व्हॅल्यू आहे, म्हणजे युजर कडून व्हॅल्यू घेतली की बाय डिफॉल्ट कुठल्या फॉर्मॅट मध्ये येते, इट विल बी इन अ स्ट्रिंग फॉर्मॅट. हॅलो, बाय डिफॉल्ट इट विल बी इन अ स्ट्रिंग फॉर्मॅट. स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये येते. मग आपल्याला काय करावं लागेल, स्ट्रिंगचं कन्व्हर्शन इंटीजर मध्ये करावं लागेल आणि मग आपल्याला वापरता येईल. सो आय हॅव टू यूज इंट फंक्शन. इंट फंक्शन काय करतं, इंट फंक्शन विल बी कन्वर्ट द व्हॅल्यू इनटू इंटीजर फॉर्म. इंटीजर फॉर्म मध्ये, म्हणजे जी इनपुट घेतलेली व्हॅल्यू आहे ते इंट मध्ये कन्वर्ट केली. म्हणजे इनपुट घेतानाच केली किंवा तुम्ही इथं सुद्धा इंट लिहिलं तरी चालतंय. इथं असंही लिहिलं असतं तरी चाललं, म्हणजे इथल्या कुठेही लिहा. सो इट्स डिपेंड्स ऑन युअर चॉईस, तुमच्या चॉईस वर आहे. मी काय केलं, इनपुट घेतानाच तो कन्वर्ट करून घेतला, म्हणजे पुढे आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार. ज्या ठिकाणी नंबर वापरणार आहे त्या ठिकाणी ऑटोमॅटिक काय होईल, तो इंटीजर फॉर्म मध्ये येईल. नाउ वी हॅव टू रन द प्रोग्राम. आता इथं व्हॅल्यू आपण इनपुट करूया 20. पहा, हे 1 ते 20 पर्यंतचे सगळे नंबरचे ऑड आणि इव्हन प्रोग्राम. म्हणजे युजर कडून कशा पद्धतीने व्हॅल्यू घ्यायची, तर लक्षात घ्या, यू हॅव टू यूज द इनपुट फंक्शन. इनपुट फंक्शन वापरा, त्यात तुम्हाला जे काय मेसेज द्यायचं असेल ते स्ट्रिंग मेसेज देऊ शकता आणि तो बाय डिफॉल्ट कशात येणार आहे, बाय डिफॉल्ट तो स्ट्रिंग मध्ये येतो. लक्षात घ्या, इनपुट व्हॅल्यू जे इनपुट युजर कडून व्हॅल्यू करून घेता, मग ते C# मध्ये असेल तुमच्या किंवा जावा मध्ये असेल किंवा पायथॉन मध्ये असेल, तर बाय डिफॉल्ट त्या व्हॅल्यू सगळ्या कशा असतात, स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये येत असतात. तुम्हाला ती फॉर्मॅटचं कन्व्हर्शन इंटीजर मध्ये करून घ्यावं लागतं. तो इंट कन्वर्ट केला आणि मग इथं नंबर मध्ये तो स्टोअर केला आणि तो व्हॅल्यू इथं पास केली. सो दिस विल बी आवर युजर कडून व्हॅल्यू घेऊन ऑड इव्हन प्रोग्राम आपण लिहिला. हा प्रोग्राम लक्षात आला. नाउ नेक्स्ट प्रोग्राम आपण बघूया, की याच्या पुढचा प्रोग्राम आपण बघू. नवीन याच्यात लिहितो, न्यू फाईल, सम ऑफ एन नंबर्स. पहिले सम ऑफ एन नंबर्स म्हणजे 1 ते 10 चे एन नंबरचं सम करायचं आहे. ओके, तर हा प्रोग्राम कसा करायचा, 1 ते 10 म्हणू किंवा आपण इनपुट केला. सो सेम थिंग, नंबर इज इक्वल टू इंट, त्यानंतर इनपुट फंक्शन, त्यानंतर एंटर नंबर. हे स्टेटमेंट लक्षात आलं. युजर कडून नंबर इनपुट करून घेतला. ओके, आता ह्याच्यात इंट का वापरलं ते लक्षात आलं का. इंट हे काय कशासाठी आहे, बाय डिफॉल्ट इनपुट फंक्शन हे स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करत असतं. त्यामुळं आपल्याला स्ट्रिंगचं नंबर मध्ये कन्वर्ट करायचंय, इंटीजर मध्ये कन्वर्ट करायचंय, म्हणून इंट हे फंक्शन वापरलं. ओके, आता आपल्याला काय करायचंय की 1 ते 10 किंवा 1 ते n नंबरची सम करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला सम 1 लागेल. तो सम इज इक्वल टू 0. इनिशियली सम 0 असणार आहे, मग त्यात आपण एक व्हॅल्यू ऍड करत जाणार आहे. कशा पद्धतीने लिहूया बघा, फॉर आय इन रेंज 1 टू नंबर. आता नंबर, त्यानंतर इथं बघा सम इज इक्वल टू सम प्लस आय. ओके, आणि आता मी इथं काय करतो, प्रिंट सम इज इक्वल टू सिंपल सम फॉर्मॅट, सम लिहिलं तरी चालतंय. ओके, ह्या पद्धतीने लिहिलंय. आता ही प्रोग्राम आपण सेव्ह करू. सम ऑफ एन. ओके, नाउ रन. आपण रन करूया. एक्सप्लेन करतो अजून प्रोग्राम पुरा. समजा मी 10, ऍक्च्युली आपलं आउटपुट 55 यायला पाहिजे. बघा इथं पहिला सम इज इक्वल टू 1, सम इज इक्वल टू 3, सम इज इक्वल टू 6, सम इज इक्वल टू 10. आता हे का आलं बघा, कारण बघा इनिशियली बघा, आता हे लूप कसं एक्झिक्यूट होतं. इथं लूप एक्झिक्यूट होताना पहिले, तो इनिशियली सम किती आहे, आता मी इथे समच्या ऐवजी एस लिहितो. इनिशियली सम इज इक्वल टू 0. आयची व्हॅल्यू तर किती आहे, इथं आय इज इक्वल टू 1. ज्यावेळेस हे स्टेटमेंट रन होईल, म्हणजे ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी येईल, त्यावेळेस इनिशियली सम काय येईल, 0 अधिक 1 किती येईल, 1 येईल. तो इथं प्रिंट काय होईल, प्रिंट सम इज इक्वल टू 1. पुढच्या स्टेपला
पुन्हा काय होतंय, एस होता हा काय होतो, एस इज इक्वल टू 1 झाला. ओके, आय ची व्हॅल्यू आता किती झाली, 1 च्या ऐवजी 1 ची इन्क्रीमेंट झाली, 1 विल बी 1 विल बी बिकम्स 2 झाला. ओके, नंतर या दोन्हीची पुढच्या स्टेटमेंटला सम इज इक्वल टू सम प्लस आय, सम किती आहे 1 आहे, आय इज इक्वल टू किती आहे 2 आहे. सो नेक्स्ट सम इज इक्वल टू 3 आला. ओके, आता पुढं हा सम इथे येत असते, एस इज इक्वल टू 3. ओके, हे 3 आलं. मग आय ची व्हॅल्यू काय 2 होती, ती आता किती झाली, 1 ने इन्क्रीमेंट झाली. सो आय इज इक्वल टू 4. सो सॉरी, आय इज इक्वल टू 3. सो एस इज इक्वल टू 3 प्लस 3 6 झालं. आता हे एस 6 इथं आलं. ओके, नंतर समची आय ची व्हॅल्यू किती झाली, 3 च्या ऐवजी आता 1 ने इन्क्रीमेंट म्हणजे 4 झाली. मग 6 आणि 4 10. सो एस इज इक्वल टू 10. ओके, सी एस इज इक्वल 10 म्हणजे पहिल्यांदा एस 1 आला, परत 3 आला, परत 6 आला, परत 10 आला, परत 15 येणार, परत हे 10 अधिक आय 5 येईल 15. अशा पद्धतीने हे लूप एक्झिक्यूट होत जाणार आणि लास्टला सम इज इक्वल टू 45. 45 म्हणजे 9 पर्यंत आलं. ओके, सो इन दिस वे. आता हे आपल्याला नको आहे, आपल्याला डायरेक्ट फायनल समची व्हॅल्यू पाहिजे ना, आपल्याला प्रत्येक समच्या स्टेटमेंटची कशाला पाहिजे व्हॅल्यू. सो वी कॅन डू दिस. आपल्याला कसं करता येईल, तर आपण काय करू, हे स्टेटमेंट मी इथे घेतलं. बघा आता ह्या फरक किती, हा स्टेटमेंट प्रिंट स्टेटमेंट कशाचा आहे, ह्या ब्लॉकचा पार्ट आहे, ह्या फॉरचा पार्ट आहे हा. त्यामुळे प्रत्येक लूप बरोबर हे एक्झिक्यूट होणार. आता मी हे बॅकस्पेस घेऊन पुढे घेतलं म्हणजे आता हा 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 प्रिंट स्टेटमेंट ह्या ब्लॉकचा पार्ट झाला का, नाही, ह्याचा पार्ट न होता आपल्याला मेन प्रोग्रामचा ब्लॉक झाला. आता आपल्याला आउटपुट काय होतंय बघूया. आता आउटपुट आपलं रन करून प्रोग्राम बघूया. एंटर नंबर. फरक काय आला, आपल्याला एवढा सगळा एक्झिक्युशन होण्याची फक्त डायरेक्ट फायनल सम म्हणजे शेवटचा जो स्टेटमेंट आहे तेवढा आला. म्हणजे इथं काय झालं, तर हे सगळे सम होत राहील आणि प्रिंट होताना शेवटची जी स्टेटमेंट म्हणजे लूप मधनं बाहेर पडला. आता इथं कसं आहे की हा प्रिंट स्टेटमेंट फॉरच्या बाहेर आहे, त्यामुळं फॉरच्या बाहेर पडल्यामुळं हे प्रिंट स्टेटमेंट इथं समची व्हॅल्यू फक्त एकच समची व्हॅल्यू इथे डिस्प्ले झाली. आधीच्या प्रोग्राम मध्ये हे जर मी इथं बाहेर आत घेतलं असतं तर हे काय झालं असतं, ह्या फॉरचाच पार्ट होतो. ह्या फॉरचाच पार्ट असल्यामुळे प्रत्येक वेळेस हे ब्लॉक रन होतं. म्हणजे हे स्टेटमेंट रन झालं की हे स्टेटमेंट होणार, हे स्टेटमेंट म्हणजे प्रत्येक वेळेस सम प्रिंट होईल. तर आपल्याला तसं नको होतं, म्हणून आपण काय केलं, एकदा सगळी सम झाल्यानंतर ती प्रिंट करायची आहे म्हणजे कर्ल ब्रेकच्या बाहेर टाकायचंय थोडक्यात. त्यामुळे आपण हे प्रिंट असं घेतलं. ओके, सो दिस विल बी आवर. आता हे नंबर आहे आपल्याला 10 पर्यंत पाहिजे, त्यामुळे आपल्याला नंबर आयदर 11 घ्यावा लागेल किंवा नंबर प्लस 1 घ्यावा लागेल. कुठल्या पद्धतीने तुम्ही, समजा मला 10 पर्यंत घ्यायचंय, एक तर मी इथं 10 प्रिंट केल्यानंतर नंबर प्लस 1 करू शकतो. ओके, आता हे नंबर प्लस 1 केलं की आपल्याला आउटपुट बघा. सो हिअर 10 इनपुट केलं, आउटपुट बघा 55 आलं. कारण का 55, मगाशी इथं 10 इनपुट केलं पण आउटपुट 25 आलं आणि आता 10 इनपुट केलं आणि आउटपुट 55 आलं. का फरक पडला, कारण नंबरची व्हॅल्यू बदलली. इथं बघाशी नंबरची व्हॅल्यू 9 पर्यंत 9च होती, आता नंबरची व्हॅल्यू काय झाली 10 झाली. म्हणजे 10 पण ऍड झालं, 25 अधिक 10, सो दॅट विल बी 55. तर सम ऑफ एन नंबर म्हणजे सम ऑफ पहिले एन नंबरच्या पद्धतीनं कशा पद्धतीने करायचंय ते लक्षात घ्या. लक्षात आलं हे कसं सम ऑफ एन नंबर्स करायचं, म्हणजे सम ऑफ एन नंबर्स. प्रोग्राम लक्षात घ्या, नंबर इनपुट घेतला, सम इज इक्वल टू 0 घेतला, फॉर आय इन रेंज 1 टू नंबर किंवा नंबर प्लस 1 जे काय पण तुमच्या कंडिशन नुसार असेल ते, सम इज इक्वल टू सम प्लस आय. फक्त प्रिंट स्टेटमेंट कुठं लिहायचं, जर ब्लॉक मध्ये लिहिलं तर तुमचं प्रत्येक वेळेस प्रिंट होईल, ब्लॉकच्या बाहेर लिहिलं तर हे अशा पद्धतीने होईल. समचा प्रोग्राम लक्षात आला. ओके, आता बाकीचे सिंपल प्रोग्राम मी तुम्हाला देतो असाइनमेंटला करायला. आता आपण काय करूया की प्राईम नंबरचा प्रोग्राम, ऑलरेडी तुम्ही प्राईम नंबरचा शिकलेला आहात. ओके, प्राईम नंबर तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. आता प्राईम नंबरचा प्रोग्राम कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे. ओके, सो मी ऑलरेडी केलेला आहे तेच दाखवतो, वेळ जाईल नको, आपला वेळ संपत आलेली आहे. प्राईम 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 हा प्राईम नंबरचा आपला प्रोग्राम आहे. प्राईम नंबर प्रोग्राम मध्ये काय केलं बघा, एंटर नंबर इनपुट करून घेतला,
एक फ्लॅग नावाचा व्हेरिएबल घेतला की ज्याला व्हॅल्यू 1 असाइन केली. ओके, आता इथं बघा प्राईम नंबर म्हणजे काय असतात. बरेच जण प्राईम नंबरच्या प्रोग्राम अतिशय चुकीचा लिहितात. पहिली गोष्ट, इफ आय मॉड 2 इज इक्वल टू 0 नंबर इज प्राईम, अदरवाइज नंबर इज नॉट प्राईम. अरे 2 न भाग जर घालवणं म्हणजे हा प्राईमचा प्रोग्राम झाला का? 2 न भाग कशाला जातो? इव्हन किंवा ऑड नंबर असेल तर. प्राईम नंबर हा काय असतो की त्या प्राईम नंबरचा प्रोग्राम मध्ये म्हणजे थोडक्यात काय की त्या पर्टिक्युलर नंबरला त्या नंबर आणि 1 शिवाय बाकीच्या सगळ्या नंबरना भाग जात नसतो. ओके, म्हणजे प्राईम नंबर कुठले? उदाहरणार्थ घ्यायचं म्हणलं तर समजा मी एक्झाम्पल घेतो 11. ओके, आता 11 ला आता एक किंवा दुसरा नंबर चेक करा. ओके, एक नंबर सोडून आपण प्राईम नंबरची डेफिनेशन काय करतोय? प्राईम नंबर इज अ नंबर which cannot divide by any number other than one and same number. म्हणजे त्या नंबरला तो नंबर आणि 1 हे सोडून कुठल्याही नंबरनं भाग जात नाही. आता आपल्याला पहिला 2, 11ला 2 न भाग जातोय का? नाही जात. 3 घ्या, 3 न भाग जातोय का? नाही जात. 4 घ्या, 4 न भाग जातोय का? नाही जात. 5 न नाही. 6, 7, 8, 9, 10. 10 पर्यंत कुठल्याही नाही. 11 न 11ला भाग जातोय म्हणजे हा 11 नंबर काय आहे? प्राईम नंबर आहे. मग आपल्याला कसं चेक करायचं बघा. फॉर आय इन रेंज 2 कॉमा नंबर डिवायडेड बाय 2. आपण इथं डिवायडेड बाय केलं त्यामुळे इथे इंट लिहिलं. सो नंबर डिवायडेड बाय 2. नंबर डिवायडेड बाय 2 म्हणलं की काय येतं की समजा मी 11 पाठवलं, 11 भागिले 2 किती येणार? 5.5 येईल. पण आपल्याला 5.5 पर्यंत म्हणजे 5.5 हा फ्लोटिंग पॉईंट नंबर आहे, ते आपल्याला घ्यायचं नाही, पूर्णांक नंबर घ्यायचा आहे. म्हणून इंट फंक्शन वापरलं. इंट फंक्शन वापरल्यामुळं 5.5 च्या ऐवजी 5 डिस्प्ले होईल. मग हे 2 पासून 5 पर्यंत डिवाइड होईल. सॉरी 6 पर्यंत डिवाइड होईल. म्हणजे 6 म्हणजे 5 पर्यंत डिवाइड होईल. सो नंबर मॉड आय, नंबर किती आपण 5 केलेला जो आहे आपण 11 कन्सिडर केला. 11 मॉड आय, आय ची व्हॅल्यू इनिशियली किती आहे? 2. 11 भागिले 2 0 इक्वल टू 0 येते का? म्हणजे रिमाइंडर 0 येते का? नाही, रिमाइंडर 1 येतोय. त्यामुळे इथून पुढे नेक्स्ट जाईल. परत 2 च्या ऐवजी 3 येईल. 3 न भाग जातोय का? नाही. 4 न भाग जातोय का? नाही. 5 न भाग जातोय का? नाही. इथपर्यंत संपला. 6 न भाग जायचा प्रश्न नाही. जनरली बघा की कुठलाही नंबर, आता समजा आपण 10 कन्सिडर करू. 10चा सगळ्यात मोठा भाग जाणारी संख्या कुठली आहे? 1 ते 10 पर्यंतची. ती नंबर सोडून 5 आहे. लक्षात घ्या. म्हणजे 10ला सगळ्यात मोठी भाग जाणारी संख्या कुठली आहे? 5च आहे. 10 सोडली तर दुसरी कुठली आहे? 5 आहे. 6 न भाग जातोय का? नाही. 7 न नाही. 8 नाही. म्हणजे थोडक्यात त्या नंबर किंवा 12 कन्सिडर करा. 12 भागिले 12ला सगळ्यात मोठी भाग जाणारी संख्या कुठली आहे? 6 आहे. म्हणजे थोडक्यात ह्याच्या निम्मी. तुम्ही इथं नंबर करू शकता, पण काय होईल त्यामुळे लूप अनइंटरप्टेड जादा वाढेल. म्हणजे आपल्याला मला 10ला भाग जाणारी सगळ्यात शेवटची संख्या काढायची आहे, तर 10 पर्यंत लूप फिरवायची गरज आहे का? 5 पर्यंत फिरवले की बाद झालं. त्याच्या पुढच्या ह्याला भाग जाणारच नाही, कारण 6 न 10ला भाग जाणारच नाही किंवा 12ला 7 न भाग जाणारच नाहीये. निम्म्यापेक्षा जास्त संख्या असेल, त्या पर्टिक्युलर संख्येच्या निम्म्यापेक्षा वरची संख्या असेल तर त्यानं त्या संख्येला भाग जात नसतो. त्यामुळे मी काय केलं की लूप जास्त न फिरण्यासाठी मी काय केलं? नंबर डिवायडेड बाय 2 घेतलं. ओके, आता नंबर मॉड आय इज इक्वल टू 0. जर भाग जात असेल तर मी काय केलं? फ्लॅग इज इक्वल टू 0. फ्लॅगच्या 1 च्या ऐवजी 0 केला आणि तिथंच थांबवलं स्टेटमेंट. म्हणजे मी समजा इनपुट 10 घेतलं, कन्सिडर करा आपण इनपुट 10 घेतलं किंवा इनपुट 9 घेतलं. ओके, 9 घेतलं. मग इथं 2 न 9ला पहिल्यांदा 2 न भाग जातोय का? नाही भाग जात. मग पुढची संख्या घेणार 3. आता नंबर म्हणजे 9 डिवायडेड 9 मॉड 3 इज इक्वल 0. 3 न 9ला भाग जातोय. सो भाग गेला की फ्लॅग किती येईल? 0 येईल आणि इथंच डायरेक्ट स्टेटमेंट ब्रेक होईल. ब्रेक होईल म्हणजे इथून पुढचं एक्झिक्युशन होणार नाही. डायरेक्ट कुठे येईल? ह्या ठिकाणी येईल. ह्या ठिकाणी चेक होईल फ्लॅग इज इक्वल टू 1 आहे का? आता फ्लॅग किती झालाय? 0 झालाय. 0 झालाय म्हणजे ही कंडिशन फॉल्स जाईल आणि नंबर इज नॉट प्राईम लाईन. लक्षात आलं? वर्किंग कसं होतंय लक्षात घ्या की आपण जो नंबर इनपुट केलाय त्यानुसार. आता समजा मी इनपुट 5 केला फॉर एक्झाम्पल, तर इथं 5, आता 5 मॉड 2 इनिशियली 2 आहे. 5 मॉड 2 काय होतंय?
भाग जातोय का? नाही भाग जात, त्यामुळं पुढच्या यायला येणार 5 mod 3 3 भाग जातोय का? नाही. आता इथं एवढंच होणार, कारण नंबर 5 आहे भागिले 2 म्हणजे थोडक्यात किती येणार? 2.5. 2.5 म्हणजे ह्याचा राऊंड केला की इट विल बी 3, म्हणजे 3 पर्यंतच इथं डिवाइड होणार आहे. ओके, सो 3 पर्यंत डिवाइड झाल्यामुळे हे भाग जात नाही. डायरेक्ट फ्लॅगची व्हॅल्यू बदलली का? आहे तशी राहिली 1, तो फ्लॅग इज इक्वल टू 1 प्राईम नंबर. सेम घ्या, 7 नंबर घ्या, 11 नंबर घ्या, 13 नंबर घ्या. ओके, सो एनिथिंग. So in this way we have to write the prime numbers program. Okay, पुन्हा लक्षात घ्या प्राईम नंबरच्या प्रोग्रामचा कसा आहे. तो नंबर इनपुट केला, फ्लॅग डिफाईन केला, I is equal floor I in a range 2 to n minus n divided by 2, number mod I, flag 0, break, if flag is equal to 1, prime, otherwise prime, not prime. So in this way we have to write the prime numbers